नमस्कार, तुम्ही पाहत आहात आदिवासी जनजागृती. मी राकेश पावरा. आज आपण आलेलो आहे काल्लेखेत पाड्याच्या जिल्हा परिषदकडे जाणाऱ्या रोडवर आपण सध्या थांबलेलो आहोत. माझ्या जवळ तुम्ही बघू शकता हा पूर्ण रोड. आता तुम्ही सांगाल हा तर रोड नाही आहे. बरोबर, नक्कीच हा रोड नाही, परंतु या विद्यार्थ्यांसाठी, इथले जे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी हा रोडच आहे. या नाल्यामधून हे विद्यार्थी जिल्हा परिषद काल्लेखेत पाडा या शाळेमध्ये जात असतात. या शाळेमध्ये लगभग 250 ते 300 आसपास जी विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि हे जे विद्यार्थी आहे याच नाल्यामधून दररोज जात असतात. तुम्ही बघू शकता काही विद्यार्थी शाळेमधून येत आहे. कुठून आले बेटा? शाळेमधून येत आहेत का? दररोज इथून प्रवास करता तुम्ही? कितीला आहे? 5वी. तुझं काय नाव? आराध्या विरसिंग पावरा. दररोज या मार्गाने जातात आणि येतात? हो. कोणतं गाव तुझं? उमराणी बुद्रुक. कोणता पाडा? होडीपाडा. काय अडचण येते इथून जाताना तुम्हाला? आम्ही इथून जाताना आम्हाला खूप दगड मोठे मोठे येतात आणि नाल्यात पडतात. असं आम्ही नाल्यात बी पडतात? हो. आणि नदीला पूर आला तर कसे जातात तुम्ही शाळेत? खूप त्रास करून शाळेत जातात. नाल्याला पूर आला, जास्त पाणी आलं तर शाळेत जाता का तुम्ही? का जात नाही? नाही जात. नाही जात? हो. तुम्ही जाता शाळेत दररोज? याच रस्त्याने जाता? हो. पाऊस पडला तर शाळा बंद असते. पाऊस पडला तर शाळेत जाता येत नाही? हो. तुम्ही बघू शकता अक्षरशः विद्यार्थ्यांचा शिक्षणावर परिणाम होताना इथं दिसतोय की हा जो रस्ता आहे, रस्ताच म्हणूया, कारण या नाल्यामधूनच हे विद्यार्थी या रस्त्यामधून जात असतात, या नाल्यामधून जात असतात. कधी पाऊस आला, नदीला मोठा पूर आला तर या पूरमधून जाताना या विद्यार्थ्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या. काही आपल्या सोबत ग्रामस्थ आहे, ग्रामस्थांशी पण आपण चर्चा करूया. आपल्या सोबत आहेत उमराणी गावाचे लोकप्रतिनिधी, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. इथले जे विद्यार्थी आहेत, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, याच नाल्यामधून शाळेमध्ये जात असतात. हा, याच नाल्यामधून त्यांना जावं लागतं, कारण 20 वर्ष झाले साधारण असा कचता आहे आणि त्याच्यावर शासनाने अजून कुठल्याही परिस्थितीत काही हालचाल केलेला. आम्ही आमचं वारंवार शासनाकडे मागणी केली की आम्हाला 1.5 किलोमीटरचा रस्ता द्या, पण शासन त्यावर कुठलंही ऍक्शन घेत नाही. किती किलोमीटर मधून विद्यार्थी येत असतात तिथं? साधारणतः 5 ते 6 किलोमीटरवरून या शाळेत पोरं येतात. आणि आपण ग्रामपंचायत मधून काही या रोड साठी प्रस्ताव वगैरे केला आहे का? हो, शासनाकडे राज्य शासनालाही पाठवले, पालकमंत्र्यांनाही दिले, आमदारांनाही मागे दिले होते आम्ही, पण कुठलंच ऍक्शन त्याच्यावरती अजून नाही. आणि जिल्हाधिकारी कार्यालयालाही सदर रस्त्याबद्दल आमचे पत्रव्यवहार झालेला आहे. ग्रामपंचायत थ्रू काही रोडचं करता येतं का इकडं? साधारण रस्ता हा जवळपास 1.5 किलोमीटरचा असल्यामुळे त्याच्यावरती मायनर ब्रिज लागणार. त्या ब्रिजसाठीच कमीत कमी 50 ते 60 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. तर नुसतं वारंवार ग्रामपंचायतीला माती काम करून तर त्याच्याने ते रस्ता भागणार नाही, रस्त्याचं काम पूर्ण होणार नाही. तर सादर काम हे CM JSY किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधूनच होईल आणि ते त्यांनी दिलंच पाहिजे. आधी तुम्ही प्रस्ताव केलेत का? हो, केलेत. मग अजूनपर्यंत त्याचा काही त्याच्यावर काय कुठलाही काय नाही. फक्त त्या रस्त्याची शहानिशा झाली आणि त्याला अपेक्षित अंदाजित खर्च किती येईल तेवढं आणि काय लागणार आहे तेवढं एवढं शासनामार्फत त्याची चौकशी झाली. बाकी त्याच्यावर कुठलंही काहीच झालं नाही अजून. ठीक आहे. तुम्ही बघू शकता की वारंवार प्रस्ताव देऊन सुद्धा प्रशासनाने या रोडकडे पाठ फिरवलेली दिसते. काही ग्रामस्थ आहे, ग्रामस्थांशी पण आपण चर्चा करूयात. जवळपास आता 20-25 वर्ष झाले पायी येता जात आहे पुरं. शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला रस्ता हवा आहे गावकऱ्यांना आणि या शाळेतील पोरांसाठी पण, कारण की 5-6 किलोमीटरहून पोरं शाळेत शिकायला येतात. तर आम्हाला रस्ता नाही तर नाल्यामधून जावं लागतं. मग नाल्यामध्ये नाला मोठा आला तर त्यांना आम्हाला उतरण्यासाठी गावकऱ्यांना यावं लागतं सामूहिक. अच्छा, गावकरी येतात आणि त्यांना उतरवून मग घरी पाठवलं जातं. तुम्ही बघू शकतात वारंवार 20 ते 25 वर्षापासून या नाल्यामधूनच इथले जे विद्यार्थी आहे जात असतात आणि सर्वांना ज्ञात आहे की काल्लेखेत पाडा ही प्रचलित शाळा आहेत आणि इथं 8वी पर्यंत ही शाळा आहेत आणि दरवर्षी इथे नवोदयमध्ये विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होत असतात, वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. परंतु या विद्यार्थ्यांना रोड नसल्या कारणाने शिक्षणापासून काही दिवसासाठी का असेना आपण वंचित राहावं लागत आहेत. गावकरी जे आहेत ते स्वतः विद्यार्थ्यांना या पुरामधून कसं बसं शाळेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, या नदीमधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
शासनाने आता तरी दखल घेऊन या विद्यार्थ्यांसाठी या रोडची व्यवस्था करून द्यावी असं या विद्यार्थ्यांचं आणि ग्रामस्थांचं मागणे आहे. मी राकेश पावरा, कॅमेरामॅन संतोष पावरासह. नमस्कार.